वपू काळे यांचे काही अनमोल विचार. एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच बऱ्याच वर्षात खाल्ली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वतःबरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिचं वार्धक्य तिनं आपल्याला दिलं, म्हणून ती अजूनही उडू शकते आणि आपण जमिनीवर आहोत. कोणत्याही व्यक्तीसमोर आपण व्यक्त होणं कितपत योग्य आहे? बऱ्याचदा आपण विचार न करता आपली मतं मांडतो आणि कित्येक वेळा समोरच्याला काय वाटेल म्हणून गप्प बसतो. खरं तर कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त राहणं नेहमीच योग्य. कितीही प्रयत्न केला तरी समोरच्याला आपण बदलू शकत नाही आणि तसं करणं चुकीचंच ठरेल. काही क्षणात आपण आपलं प्रेम, राग, द्वेष व्यक्त करतो, पण जर समोरच्या व्यक्तीने त्याची तसदी घेतली नाही तर काय अर्थ आहे त्या व्यक्त होण्याला? मग त्या क्षणी अलिप्त राहणंच योग्य असतं. त्रास होतो या गोष्टींचा, पण मतभेद टळतात. आपलं खाणं पिणं कोणी विसरत नाही. नित्य दिनचर्या चालू असते. मग नेमकं आपण जेव्हा बोलतो की वेळ नाही, तेव्हा वेळेचा भाग असतो की प्राधान्य देण्याचा? जी गोष्ट महत्वाची असते ती त्यावेळी होतेच ना. मग आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात पर्याय म्हणून असतो का? अशा वेळी स्वतःच्या समाधानासाठी व्यक्त होणं कधीही चुकीचंच. आपला आत्मसन्मान जपून अलिप्त राहणंच योग्य.